नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एमपीएससी जिओ स्टडी यूट्यूब चॅनलवर. या लेक्चरमध्ये आज आपण इकॉनॉमिक्स बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बघणार आहोत. तर या आधीचा पार्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता, तर आता त्यासमोरील माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती, त्याचप्रमाणे CSO आणि NSSO याबद्दल माहिती बघणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये आपण उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि त्याचप्रमाणे खर्च पद्धत आणि त्यातीलच एक महत्त्वाची असणारी पद्धत म्हणजे वस्तू व प्रवाह पद्धत ही सुद्धा आपण पद्धत आज बघणार आहोत आणि CSO आणि NSSO बद्दल माहिती बघणार आहोत. तर चला बघूया. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती यामध्ये पहिली पद्धत उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत किंवा या पद्धतीला आणखी मूल्यवर्धित पद्धत सुद्धा म्हणतात. उत्पादन पद्धत किंवा मूल्यवर्धित पद्धत. मूल्यवर्धित ही संकल्पना आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती. तर त्यामध्ये मूल्यवर्धित म्हणजे अशी संकल्पना आहे की एखाद्या वस्तूची पुनर्गणना होऊ नये यासाठी ही संज्ञा वापरली जाते. म्हणजे त्या वस्तूचे पुन्हा मोजमाप होण्यात येऊ नये म्हणून मूल्यवर्धित ही संकल्पना वापरली जाते. उत्पादन पद्धत ही पद्धत मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली पद्धत आहे. ही पद्धत मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली पद्धत आहे. उत्पादन पद्धत, मूल्यवर्धित पद्धत. उत्पादन पद्धत प्रोडक्शन मेथड, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मेथड. मूल्यवर्धित पद्धत म्हणजेच ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मेथड. देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये उत्पादन संस्थांच्या एकूण जे मूल्यवर्धित येते ते यामध्ये येते. या पद्धतीमध्ये देशातील एकूण उत्पादन संस्थांच्या या पद्धतीमध्ये देशातील एकूण सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते. देशातील सर्व उत्पादन संस्थांच्या देशातील भौगोलिक सीमेच्या आतील उत्पादन संस्थांच्या सर्व मूल्यवर्धितांची बेरीज यामध्ये असते. सर्व मूल्यवर्धितांची बेरीज देशातील भौगोलिक सीमेच्या आतमधील उत्पादन संस्थांच्या सर्व मूल्यवर्धितांची बेरीज म्हणजेच उत्पादन पद्धत होय. देशातील भौगोलिक सीमेच्या आतील उत्पादन संस्थांच्या पूर्ण मूल्यवर्धितांची जी बेरीज असते ते म्हणजेच उत्पादन पद्धत होय. ही मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली पद्धत आहे. उत्पादन पद्धत ही बाजार किमतीवर काढली जाते. उत्पादन पद्धतीनुसार जो GDP काढला जातो तो बाजार किमतीवर आधारित असतो. म्हणजे ही उत्पादन पद्धती बाजार किमतीवर आधारित आहे. उत्पादन पद्धत बाजार किमतीवर आधारित आहे.
उत्पादन पद्धती बाजार किमतीवर आधारित आहे. या पद्धतीमध्ये कृषी तसेच उद्योग क्षेत्राचा GDP हा उत्पादन पद्धतीनुसार काढला जातो. उद्योग क्षेत्राचा GDP काढला जातो. कृषी आणि उद्योग क्षेत्राचा GDP हा उत्पादन पद्धतीमार्फत काढला जातो. उत्पादन पद्धत म्हणजेच मूल्यवर्धित पद्धत. ही पद्धत प्रत्यक्ष प्रकारची पद्धत आहे. ही पद्धत प्रत्यक्ष पद्धत आहे. ही पद्धत प्रत्यक्ष पद्धत आहे. उत्पादन संस्था किंवा उत्पादन पद्धत. उत्पादन संस्था म्हणजेच बाजारभावाला मोजलेले एकूण मूल्यवर्धित. उत्पादन संस्था म्हणजेच बाजारभावाला मोजलेले एकूण मूल्यवर्धित. ही पद्धत प्रत्यक्ष पद्धत आहे. कृषी आणि उद्योग क्षेत्राचा GDP हा उत्पादन पद्धतीने काढला जातो. उत्पादन संस्था म्हणजेच बाजारभावाला मोजलेले एकूण मूल्यवर्धित. उत्पादन संस्था बरोबर बाजारभावाला मोजलेले मूल्यवर्धित. बाजारभावाला मोजलेले एकूण मूल्यवर्धित. उत्पादन संस्था म्हणजेच बाजारभावाला मोजलेले एकूण मूल्यवर्धित. उत्पादन संस्था म्हणजेच बाजारभावाला मोजलेले एकूण मूल्यवर्धित. कृषी आणि उद्योग क्षेत्रांचा GDP हा उत्पादन पद्धतीने काढला जातो. यानंतरची पद्धत म्हणजेच उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धत. उत्पादन संस्थांमध्ये उत्पादनाच्या घटकासाठी जे उत्पन्नाचे घटक असतात त्या घटकांच्या परताव्याची बेरीज म्हणजेच उत्पन्न पद्धतीने काढलेले उत्पन्न असते. उत्पादन संस्थांमध्ये उत्पादनाच्या घटकासाठी जे उत्पन्नाचे घटक आहेत त्यांच्या परताव्याची बेरीज म्हणजेच उत्पन्न पद्धत होय. उत्पादन संस्थांमध्ये उत्पादनाच्या घटकासाठी जे उत्पादनाचे घटक आहेत त्यांच्या परताव्याची बेरीज म्हणजेच उत्पादन पद्धतीने काढलेले राष्ट्रीय उत्पन्न. उत्पादन संस्थांमध्ये उत्पादनाच्या घटकांसाठी जे उत्पन्नाचे घटक आहेत
त्यांच्या परताव्याची एकूण बेरीज या पद्धतीने जे उत्पन्न काढले जाते ते म्हणजेच उत्पन्न पद्धत होय. तर उत्पादनाच्या संस्थांमध्ये उत्पादनाच्या घटकांसाठी कोणते घटक वापरले जातात तर यामध्ये काय काय येते तर यामध्ये भूमी प्लस भांडवल प्लस श्रम प्लस संयोजकता. भूमी प्लस भांडवल प्लस सहयोगता. भूमी प्लस भांडवल प्लस श्रम प्लस सहयोगता यांच्या परताव्यांची बेरीज म्हणजेच उत्पन्न पद्धत होय. उत्पादन संस्थांमध्ये उत्पादनाच्या घटकासाठी जे उत्पन्नाचे घटक आहेत त्यांच्या परताव्याची बेरीज म्हणजे यांच्या परताव्याची बेरीज त्यामध्ये भूमी भांडवल श्रम आणि सहयोगता यांच्या परताव्याची एकूण बेरीज म्हणजेच या पद्धतीने जे उत्पन्न काढलं जातं त्याला म्हणतात उत्पन्न पद्धत. उत्पादन संस्थांच्या मध्ये उत्पादनांच्या घटकांसाठी जे उत्पन्नाचे घटक आहेत त्यांच्या परताव्याची बेरीज या पद्धतीने जे उत्पन्न काढलं जातं त्याला म्हणतात उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये जे उत्पादनाचे घटक आहेत उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत तर त्यामध्ये भूमी भांडवल श्रम आणि सहयोजकता. भूमी भांडवल श्रम आणि सहयोजकता. भूमी भांडवल श्रम आणि सहयोजकता. भूमी भांडवल आणि श्रम त्याचप्रमाणे सहयोजकता. भूमी भांडवल श्रम आणि त्याचप्रमाणे सहयोजकता. भूमी भांडवल श्रम आणि त्याचप्रमाणे संयोजकता. उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत म्हणजे काय तर उत्पादनाच्या संस्थांमध्ये उत्पादनांच्या घटकासाठी जे उत्पन्नाचे घटक आहेत त्यांच्या परताव्याची बेरीज. उत्पादन संस्थांमध्ये उत्पादनांच्या घटकांसाठी जे उत्पन्नाचे घटक आहेत उत्पादनांच्या संस्थांसाठी जे उत्पादनाचे घटक आहेत ते कोणते आहेत तर भूमी भांडवल श्रम आणि संयोजकता. भूमी भांडवल आणि श्रम आणि संयोजकता हे उत्पादनांच्या साधनांचे घटक आहेत. तर यांच्या परताव्याची जी बेरीज असते याच्यावरून उत्पन्न पद्धत निर्माण होते म्हणजे यावरूनच उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काढले जाते. भूमी भांडवल श्रम आणि संयोजकता यांची बेरीज म्हणजेच उत्पादन पद्धत होय. ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे. अप्रत्यक्ष पद्धत आहे. सेवा क्षेत्रांचा GDP यानुसार काढला जातो. सेवा क्षेत्रांचा GDP हा काढला जातो. उत्पन्न पद्धत. उत्पादन संस्थांमध्ये उत्पादनांच्या घटकासाठी जे उत्पादनाचे घटक आहेत त्यांच्या परताव्याची बेरीज म्हणजेच उत्पन्न पद्धत होय. उत्पादनाचे घटक कोणकोणते आहेत तर त्यामध्ये भूमी आहे भांडवल आहे श्रम आहे आणि संयोजकता आहे. भूमी आहे भांडवल आहे श्रम आहे आणि त्याचप्रमाणे संयोजकता आहे. उत्पन्न पद्धत ही अप्रत्यक्ष पद्धत आहे. सेवा क्षेत्रांचा GDP हा उत्पन्न पद्धतीने काढला जातो. यानंतरची समोरची पद्धत म्हणजे खर्च पद्धत. उत्पादन संस्थांनी खर्च पद्धत म्हणजे काय? खर्च पद्धत म्हणजे उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तू व सेवा ह्या विकत घेण्यासाठी लोकांना जो अंतिम खर्च असतो अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी जो खर्च येतो त्याचा भाग यामध्ये येतो. म्हणजे उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या सर्व वस्तू व अंतिम सेवा अंतिम वस्तू खर्च पद्धत यामध्ये
उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा ह्या विकत घेण्यासाठी जो लोकांना खर्च येतो त्याचा अंतर्भाव यामध्ये असतो. उत्पादन संस्थांनी तयार केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा लोकांना विकत घेण्यासाठी जो खर्च येतो खर्च पद्धत म्हणजे की बा उत्पादन संस्थांनी तयार केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा लोकांना किंवा उत्पादन इतर संस्थांना विकत घेण्यासाठी जो खर्च येतो त्याचाच अंतर्भाव हा खर्च पद्धतीमध्ये असतो. खर्च पद्धतीनुसार बांधकाम क्षेत्राचा GDP काढला जातो. यामध्ये दोन पद्धती वापरल्या जातात. ग्रामीण भागाचा GDP, ग्रामीण भागातील बांधकामाचा GDP काढण्यासाठी खर्च पद्धत वापरली जाते, तर त्याचप्रमाणे शहरी भागातील GDP काढण्यासाठी वस्तू व प्रवाह ही पद्धत वापरली जाते. खर्च पद्धत यामध्ये उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा या विकत घेण्यासाठी लोकांना येणाऱ्या खर्चाचा यामध्ये विचार केला जातो. उत्पादन संस्थांनी तयार केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार केला जातो. खर्च पद्धत या पद्धतीमध्ये उत्पादन संस्थांनी तयार केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा या विकत घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार केला जातो. खर्च पद्धतीनुसार बांधकाम क्षेत्राचा GDP काढला जातो. यानुसार बांधकाम क्षेत्राचा GDP यामध्ये बांधकाम क्षेत्राचा GDP काढला जातो. त्यामध्ये ग्रामीण क्षेत्रासाठी खर्च पद्धत वापरली जाते, तर शहरी क्षेत्राचा बांधकाम क्षेत्राचा GDP काढण्यासाठी वस्तू व प्रवाह पद्धत वापरली जाते. ग्रामीण भागासाठी यामध्ये खर्च पद्धत वापरली जाते, तर शहरी भागासाठी वस्तू व प्रवाह ही पद्धत वापरली जाते. ग्रामीण भागाचा GDP काढण्यासाठी ग्रामीण भागाचा बांधकाम क्षेत्राचा GDP हा काढण्यासाठी खर्च पद्धत वापरली जाते. तर शहरी भागाचा GDP काढण्यासाठी
तर शहरी भागाचा बांधकाम क्षेत्राचा जीडीपी काढण्यासाठी वस्तू व प्रवाह पद्धत वापरली जाते. खर्च पद्धत ही बांधकाम क्षेत्राचा जीडीपी या पद्धतीने काढला जातो. त्यामध्ये ग्रामीण भागाचा बांधकाम क्षेत्राचा जो जीडीपी आहे तो काढण्यासाठी खर्च पद्धत वापरली जाते. तर शहरी भागाचा जो जीडीपी आहे तो काढण्यासाठी वस्तू व प्रवाह ही पद्धत वापरली जाते. यानंतर यामध्ये दोन खर्चांचा समावेश होतो, उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च यामध्ये सरकारी उपभोग खर्च आणि खासगी उपभोग खर्च. उपभोग खर्चामध्ये दोन भाग येतात, सरकारी उपभोग खर्च त्याचप्रमाणे खासगी उपभोग खर्च. सरकारी उपभोग खर्च आणि खासगी उपभोग खर्च. गुंतवणूक खर्चामध्ये दोन भाग येतात, देशांतर्गत गुंतवणूक खर्च आणि परकीय गुंतवणूक खर्च. गुंतवणूक खर्च देशांतर्गत गुंतवणूक खर्च तसेच परकीय गुंतवणूक खर्च. देशांतर्गत गुंतवणूक खर्च आणि परकीय गुंतवणूक खर्च. देशांतर्गत गुंतवणूक खर्च हा स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मितीने दर्शवला जातो. देशांतर्गत गुंतवणूक खर्च स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मितीने दर्शविला जातो. देशांतर्गत गुंतवणूक खर्च हा स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मितीने दर्शवला जातो. तर परकीय गुंतवणूक खर्च हा निव्वळ गुंतवणुकीने दर्शविला जातो. तर परकीय खर्च निव्वळ गुंतवणुकीने दर्शवला जातो. स्थूल देशांतर्गत खर्च भांडवल निर्मितीने दर्शवला जातो. तर परकीय खर्च हा निव्वळ गुंतवणूक खर्चाने दर्शविला जातो.
तर परकीय खर्च हा निव्वळ गुंतवणुकीने दर्शविला जातो. देशांतर्गत गुंतवणूक खर्च हा स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मितीने दर्शविला जातो. तर परकीय खर्च हा निव्वळ गुंतवणुकीने दर्शविला जातो. तर परदेशातील गुंतवणूक देशांतर्गत गुंतवणूक खर्च हा स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मितीने दर्शवला जातो. तर परकीय गुंतवणूक खर्च निव्वळ निर्यातीने दर्शविला जातो. निव्वळ निर्यातीने दर्शवला जातो म्हणजे निर्यात वजा आयात. परकीय गुंतवणूक खर्च हा निव्वळ निर्यातीने दर्शविला जातो. त्या ठिकाणी निर्यात वजा आयात. देशांतर्गत गुंतवणूक खर्च हा स्थूल देशांतर्गत भांडवल निर्मितीने दर्शविला जातो. तर परकीय गुंतवणूक खर्च निव्वळ निर्यातीने दर्शविला जातो. निर्यात वजा आयात. यासाठी एक सूत्र आहे खर्च पद्धतीसाठी, ते म्हणजे आपण बघितलं त्याचीच इम्प्लिमेंट आहे, ते बघू. खर्च पद्धत मध्ये दोन प्रकारचे खर्च होते. एक उपभोग खर्च होता आणि दुसरा गुंतवणूक खर्च होता. उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च. उपभोग खर्च यामध्ये दोन प्रकारचे उपभोग खर्च येतात. एक खाजगी उपभोग खर्च आणि दुसरा सरकारी उपभोग खर्च. खाजगी उपभोग खर्च प्लस सरकारी उपभोग खर्च. उपभोग खर्च, खाजगी उपभोग खर्च प्लस सरकारी उपभोग खर्च. यामध्ये प्लस गुंतवणूक खर्च, देशांतर्गत गुंतवणूक खर्च वजा परकीय गुंतवणूक खर्च अधिक परकीय गुंतवणूक खर्च. देशांतर्गत गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक. देशांतर्गत गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक. ही देशांतर्गत गुंतवणूक म्हणजे भांडवली मालमत्ता निर्माण करणारी गुंतवणूक. मालमत्ता निर्माण करणारी गुंतवणूक. तर परकीय गुंतवणूक म्हणजे निव्वळ गुंतवणूक. त्यामध्ये निर्यात वजा आयात. निर्यात वजा आयात. खर्च पद्धती. उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च. खाजगी उपभोग खर्च. उपभोग खर्चामध्ये खाजगी उपभोग खर्च प्लस सरकारी उपभोग खर्च प्लस गुंतवणूक खर्च. यामध्ये देशांतर्गत गुंतवणूक, मालमत्ता निर्माण करणारी गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक. यामध्ये निव्वळ गुंतवणूक म्हणता येईल, निर्यात वजा आयात. यानंतर CSO आणि NSSO बघू.
CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, केंद्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय. स्थापना 1954 मध्ये. स्थापना कशी झाली तर 4 ऑगस्ट 1949च्या CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस स्थापना 1954. स्थापना कशा प्रकारे झाली. 4 ऑगस्ट 1949 रोजी राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार स्थापना करण्यात आली. 4 ऑगस्ट 1949 राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार या समितीमध्ये 3 सदस्य होते. 3 सदस्यीय समिती होती ही. 3 सदस्यीय या समितीमध्ये अध्यक्ष होते PC महालोबनीस. त्यानंतर 2 सदस्य हे होते धनंजय गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव. CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस स्थापना 1954 मध्ये 4 ऑगस्ट 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार स्थापना झाली. यामध्ये 3 सदस्य ही समिती होती. यामध्ये अध्यक्ष हे PC महालोबनीस हे होते. त्यानंतर सदस्य धनंजय गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव. CSO चे मुख्यालय बघू आपण. CSO चे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. CSO मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक कार्यालय हे कोलकाता येथे आहे. औद्योगिक कार्यालय कोलकाता या ठिकाणी. मुख्यालय दिल्ली आणि औद्योगिक कार्यालय हे कोलकाता या ठिकाणी आहे. CSO काय करते तर CSO चे मुख्य कार्य हे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे. CSO चे मुख्य कार्य राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. CSO स्थापना 1954, मुख्यालय दिल्ली, औद्योगिक कार्यालय कोलकाता येथे आणि CSO चे मुख्य कार्य हे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप आहे. आणि त्याचप्रमाणे CSO हे आधारभूत वर्ष ठरवते. CSO आधारभूत वर्ष ठरवते. आधारभूत वर्ष कोणते आहे हे CSO ठरवते. CSO आधारभूत वर्ष ठरवते. यानंतर NSSO. NSSO मध्ये NSSO नॅशनल
सॅम्पल सर्वे ऑफिस, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार स्थापन. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार स्थापन. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार स्थापन. 1950 मध्ये NSS या नावाने स्थापन करण्यात आली. 1950 मध्ये NSS स्थापन. 1950 मध्ये NSS या नावाने स्थापन. त्यानंतर 1970 मध्ये ANSSO या नावाने पुनर्रचना करण्यात आली. 1970 मध्ये पुनर्रचना करून NSSO हे नाव देण्यात आले. मध्ये NSS नावाने स्थापन. 1970 मध्ये पुनर्रचना करून NSSO हे नाव देण्यात आले. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार स्थापन. 1950 मध्ये NSS नावाने स्थापन. 1970 मध्ये पुनर्रचना करून NSSO हे नाव देण्यात आले. यानंतर NSSO काय करते तर NSSO हे बेरोजगारीचे सर्वेक्षण करते. NSSO हे बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करते. बेरोजगारी ची आकडेवारी जाहीर करते. NSSO बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करते. NSSO ही बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करते. NSSO हे सर्वेक्षण जे आहे NSSO हे सर्वेक्षण अंक वर्षातून 2दा प्रकाशित करते. NSSO हे सर्वेक्षण अंक वर्षातून 2दा प्रकाशित करते. NSSO हे सर्वेक्षण अंक वर्षातून 2दा प्रकाशित करते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमाप समितीच्या शिफारशीनुसार NSSO ची स्थापना. बेरोजगारीची आकडेवारी जाहीर करते. त्याचप्रमाणे NSSO हे सर्वेक्षण अंक वर्षातून 2दा प्रकाशित करते. ठीक आहे. यानंतर थांबू आपण. ठीक आहे. यानंतर थांबू आपण. या पुढील माहिती आपण पुढच्या पार्टमध्ये बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.